मागच्या वर्षीचा माझा अनारशाचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता, तर त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तर यावर्षीही मी अनारसे करून दाखवणार आहे, पण यावर्षी अजून बऱ्याच टिप्स ह्याच्यामध्ये मी देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काही जणांना अनारसा हा खुसखुशीत तर काही जणांना कुरकुरीत लागतो. त्यानंतर तांदूळ कितपत भिजवायचे, तो थापायचा कसा, गूळ किती घालायचं आणि त्यातील एक्स्ट्राचं तेल कसं काढून टाकायचं, हे सगळं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर नमस्कार मैत्रिणींनो, गीताज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आता मी इथे ना हे जाडे तांदूळ घेतले, ते अर्धा किलो आहेत. ते आपल्याला आता स्वच्छ धुवून घ्यायचे. म्हणजे इथे तुम्ही जाड्या तांदळाऐवजी कुठलाही जुना तांदूळ घ्या, चिकट तांदूळ घेऊ नका. आंबेमोहर आणि बासमती तांदूळ घेतला तर अतिउत्तम. तर आता मी हे ना तांदूळ चांगले धुवून घेते. 4-5 पाण्याने धुवून घ्यायचं आणि पुन्हा त्याच्यात पाणी घालून आपण तसंच भिजत ठेवणार. म्हणजे आज जर 8 वाजता तुम्ही पाणी घालून ठेवलं तर दुसऱ्या दिवशी 8 वाजताच त्याचं पाणी बदलायचं. थोडंफार मागे पुढे चालू शकतो, तरच ते व्यवस्थित फर्मेंट होतं. तर आज दुसरा दिवस आहे, म्हणजे आज एक दिवस पूर्ण भिजून झालेला आहे आणि त्याला वर बघा चांगले बुडबुडे दिसतात आहे. याचा अर्थ तांदूळ ते चांगले भिजले गेले. आणि तांदळाचं बघा हाताने तोडला तर त्याचे 2 भाग होतात आहे. तर आता हे पाणी मी काढून टाकते आणि पुन्हा 1-2 पाण्यामध्ये घालून त्याला अलगद हाताने धुवून त्याच्यामध्ये पुन्हा पाणी घालून ठेवते. तर आता मी पुन्हा 1 दिवस ठेवून देते. आज आता 2 दिवस झाले भिजत घालून. पुन्हा बघा थोडे थोडे बुडबुडे दिसतात आहे. पुन्हा आपण तसंच करायचं आहे. पाणी काढून टाकायचं आहे आणि धुवून घ्यायचं अलगद हाताने आणि पुन्हा घालून ठेवून द्यायचं आहे. तर इथे बघा असा अलगद हाताने आपल्याला हे करायचं आहे. तर मी आता आज 3रा दिवस आहे आणि 3ऱ्या दिवशी बघा पुन्हा तसेच बुडबुडे दिसतात आहे. तर मी पुन्हा पाणी काढून टाकते आणि पुन्हा ते आपल्याला ठेवून द्यायचं आहे. आणि आता 4थ्या दिवशी आपल्याला काय करायचं ते मी तुम्हाला सांगणार. आज 4था दिवस आहे. मी हे तांदूळ खूप फेस आला होता म्हणून मी ते धुवून टाकले आणि आता बघा छानही भिजले गेले आहे. ते पूड होत्या त्याची, पाणी सगळं निथळून घेतलं आणि चाळणीवर टाकलं. 10 मिनटं तसंच ठेवायचं. त्यानंतर आपल्याला एका घरीच फॅनखाली सुकत घालायचं. फक्त मोजून अर्धा तास. अर्ध्या तासाने चेक केलं ना तर थोडासा दमटपणा जाणवतो. म्हणजे कसं तुम्ही ओळखायचं, हाताच्या मुठीमध्ये दाबून बघायचं, तांदूळ हातातनं सोडायचे आणि थोडे चिकटले म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये ओलावा आहे. आता ते मिक्सरमध्ये आपल्याला दळून घ्यायचे. इथे तांदूळ व्यवस्थित भिजणे फार गरजेचे आहे आणि तांदूळ आहे ना चांगले पाणी बदलत राहिलं पाहिजे, नाहीतर तुमचा आंबूस वास येतो तांदळाला. तर इथे बघा माझं पीठही तांदूळ दळून झाले आहे आणि बघा तुम्हाला ह्याच्यावर जाणवत असेल त्या तांदळाच्या पिठामध्ये ओलावा, तर तितका ओलावा असला पाहिजे. तर मी इथे आता पुन्हा जे राहिलेले तांदूळ आहे ते मिक्सरला लावून घेते आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये गूळ मिक्स करूया. इथे बघा आता माझं सगळे तांदूळ दळून झालेत आणि थोडंसं राहिलं होतं. तर त्या जेवढे आपले तांदूळ असणार ना त्याच प्रमाणात आपल्याला गूळ घ्यायचं आहे. जर अर्धा किलो तांदूळ असेल तर 300 ग्रॅम गूळ घ्या किंवा पिवळं गूळ असेल तर थोडंसं कमी घ्या, पण हे प्रमाण योग्य आहे. आणि जर 1 किलो असेल तर तुम्ही 750 ग्रॅम गूळ घ्या. आता कधीकधी ना पिवळं गूळ हे लवकर फर्मेंट होतं गुळाने आणि जे थोडंसं काळं असतं ना त्याच्याने फर्मेंट व्हायला उशीर लागतो. तर आता मी इथे हे थोडंसं काळं गूळ घेतलं आहे. याच्यामध्ये 1 चमचा मी वेलची पावडर घातली आहे. त्यानंतर थोडंसं पाव चमचा मीठ घातलं आहे आणि थोडंसं जायफळ मी इथे किसून टाकणार आहे. त्यामुळे काय आपण इथे जो साधा तांदूळ घेतला आहे ना त्यामुळे हे वेलची आणि जायफळ घालून त्याला सुगंध खूप छान येतो. तर इथे आता हे चांगलं हाताने आधी चांगलं मिक्स करून घेते आणि त्यानंतर मिक्सरला आपल्याला हाताने हे करत बसायची गरज नाही, कारण मिक्सरला अगदी पटकन होतं, खूप त्रास होत नाही. म्हणजे ज्यांना कोणाला अनारसे करायला कठीण वाटतं ना त्यांच्यासाठी ही सोपी स्टेप आहे. अगदी थोडं थोडं रोज आपल्याला काम करायचं असतं अनारशाचं. एवढं काही कठीण पदार्थ नाही आहे. फक्त आपल्याला एवढंच की त्याचं पाणी बदलणं हे वेळेवर गरजेचं आहे. आता माझं सगळं मिक्सरला लावून झालं आहे आणि बघा आता ते एकदम थोडंसं सॉफ्ट झालं आहे. मी ह्याचे आता गोळे करून घेते आणि ते आपल्याला असे गोळे करून डब्यात, म्हणजे ते गोळे होतात आहे याच्या अर्थ गूळ अगदी योग्य प्रमाणात पडलं आहे. आणि आता मी त्याचे गोळे करून डब्यात ठेवून देते. अशा प्रकारे या सगळ्या पिठाचे गोळे करायचे आणि आपल्याला हे पीठ जवळजवळ कोण 2 दिवसांनी पण करायला घेतात.
थोडं थांबून तुम्ही 4 दिवस ठेवा. बघा आता 4 दिवस झाले आणि मी तो डबा ना चेंज केला, कारण तो अगदीच खोल होता. तर तुम्हाला दिसतच असेल किती सॉफ्ट झालं हे पीठ. एकदम मऊ झालं आहे. सुरुवातीला आपल्याला ते कडक वाटत होतं, पण गूळ आता छान त्याच्यात ते मुरलं गेल्यामुळे पीठ बघा किती सुंदर तयार झालेलं आहे. तर अशा प्रकारे तुमचं पीठ तयार झालं पाहिजे. तर आता आपण कधी ते खूप फर्मेंट पण होतं. माझा मागच्या वर्षीचा व्हिडिओ बघितला असेल ना, त्याच्यात गूळ वेगळं होतं, ते फर्मेंट चांगलं झालं होतं. आता हे पण झालेलं आहे, तुम्हाला दाखवते. ह्याला पण छान जाळी सुटणार. तर आता अनारसा थापताना खाली तुम्ही खसखस आणि ज्यांना कुरकुरीत हवा असेल आणि जाळी भरपूर हवी असेल त्याने साखरही घालू शकता, पण अशा पद्धतीने जाळी येते. आणि बोटाच्या साहाय्याने ते खसखसेवरच थापून घ्यायचं. तुम्ही असंच जर थापायला गेला तर थापला जात नाही. कोण याला तीळ पण वापरतात, कोण साखर आणि खसखस वापरतात. तर अशा पद्धतीने बोटांच्या साहाय्याने तो थापून घ्यायचा. समजा बोटाला चिटकत असेल तर तेला तुपाचा हात लावा आणि थापून घ्या. तर इथे आता जर थापून झालं आहे अनारसा बघा. आता मी ना जरा पातळ थापला आहे आणि दुसरा अनारसा मी पुन्हा एक दाखवते. तो आता मी थोडासा जाड थापणार आहे. ज्यांना कोणाला अनारसा, तर इथे टीप आहे, ज्यांना कोणाला अनारसा कुरकुरीत हवा आहे त्यांनी तो पातळ थापा, आणि ज्यांना कोणाला खुसखुशीत हवा आहे त्यांनी तो थोडा जाड थापा, त्यामुळे तो खुसखुशीत होईल. तर इथे आता मी हे बघा असं दोन्ही बोटाच्या साहाय्याने, पण सरकत नसेल तर पुन्हा थोडीशी खसखस लावा, कारण खसखस्यावरच ते छान सरकलं जातं. आणि तुमच्याकडे जर प्लॅस्टिकची प्लेट असेल ना तर त्याच्यावर करायला घ्या. त्याच्यावर असं नाही इझिली ते अनारसा सरकतो असं थापताना, पण खसखस तर घालावीच लागते. तर आता मी इथे बघा, इथे मी चांगला तो थापून घेतला आणि आपण आता भाजायला घेऊया. तर मी तुम्हाला एक प्लॅस्टिकच्या प्लेटवर पण दाखवते. बघा किती इझिली पटापट तो सरकला जातो आहे. इतकं सोपं आहे. तर तुमच्याकडे जर प्लॅस्टिकची प्लेट असेल ना तर तुम्ही प्लॅस्टिकची प्लेट पण वापरा. बघा, पण गूळ असल्याकारणाने काय होतं, जर खाली जर खसखस कमी असेल तर तेव्हा प्लॅस्टिकच्या प्लेटवर पण ते सरकलं जात नाही. तर आता मी पुन्हा याला खसखस लावते आणि थापून घेते. आता आपण हा तळायला घेऊया. तळताना तेल चांगलं तापवायचं आहे, त्याच्यानंतर मध्यम गॅसवर आपल्याला अनारसा तळायचं आहे. आणि अनारसा घालताना खसखसची जी बाजू आहे ती वर घालायची आहे. आणि मग अनारसा थोडासा झाला, अनारसा घातल्या त्याला चमचा लावायचा नाही. अगदी तो नाजूक असतो, तुम्ही जर चमचा लावला तर तो मोडला जाऊ शकतो. आणि तेलात घातल्यानंतर तो जड असतो, कारण त्याच्यामध्ये गूळ असतं, त्यामुळे तो जड होतो. आता बघा हा पातळ थापलेला अनारसा, त्याला जाळी पण छान आली आहे. आणि तो आता हा अनारसा कुरकुरीत तो तेलातनं काढेपर्यंत असं सॉफ्ट असतो. आणि मग एकदा काढून साईडला ठेवला, उभा करून ठेवायचा की तो थोडासा कडक होतो. आता मी दुसरा पण अनारसा इथे घातलेला आहे आणि तो आता आपण बघा त्याला छान, आता हा अनारसा जाळा मी थापलेला, त्याला जाळी बघा किती सुंदर जाळी आली आहे. हळूहळू आपण त्याच्यावर तेल सोडायचं, त्यामुळे वरही तो भाजला जातो. आणि अगदी काळा करायचा नाही, तो थोडासा लालसर झाला की काढून घ्यायचा, कारण त्याच्यामध्ये तेल असल्याने हळूहळू त्याचा कलर अजून जास्त वाढतो. तुम्ही एकदम भाजला तर तो एकदम काळाकुट्ट होऊन जाईल. आणि त्याला बघा ह्याला पण किती सुंदर जाळी आली आहे, टम्म फुगलेला आहे. तर हा अनारसा तुमचा खुसखुशीत होणार आहे. तर ज्यांना कोणाला कुरकुरीत पाहिजे त्यांनी पातळ थापा, आणि ज्यांना कोणाला खुसखुशीत पाहिजे त्यांनी जाड थापा. आता उलटून जरी तुम्ही केला असणार तरी काही हरकत नाही, फक्त लक्ष ठेवायचं तो जळाला नाही पाहिजे. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला साईडला दिसत असेल बघा कसे उभे करून ठेवले आहे, कारण अनारस्यामध्ये तेल असतं ना, ते निथळण्यासाठी असं उभं करून ठेवायचं, मग ते आपोआप त्या जाळीतनं खाली तेल पडतं. तर अशा प्रकारे तुम्ही हे अनारसे करून बघा. आणि मी ज्या छोट्या टिप्स सांगितल्या त्या लक्षात ठेवा. अनारसे आता केल्यानंतर ते डब्यात कसे भरून ठेवायचे तर तेही मी तुम्हाला आता इथे सांगणार आहे. आणि जर मी केलेले हे अनारसे तुम्हाला आवडले असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे आता मी तुम्हाला एक अनारसा ना तोडून दाखवते. बघा किती टम्म फुगला आहे आणि किती छान खुसखुशीत झाला आहे तो, आणि त्याला आतूनही किती सुंदर जाळी आली आहे. तर नक्की करून बघा. मी खात्रीने 100% सांगते की हा अनारसा तुम्हाला
आवडल्यापासून राहणार नाही आणि जे न खाणार आहेत ते पण खायला लागतील. आता डब्यात ठेवताना तो अनारसा कसा ठेवायचा, तर त्याच्या खाली एक असं स्टँड ठेवायचं आणि त्याच्यावर तुमच्याकडे समजा ती आपण दुधावर जी जाळी ठेवतो ती असेल. आता माझी ही दुधावरची जाळी आहे, तर मी ती ठेवली आहे, किंवा चाळणीची पण जाळी असते ती ठेवा आणि असे उभे करून ठेवा. म्हणजे काय होतं, 2-3 दिवसांनी ना ते जे एक्स्ट्राचं तेल असतं ते खाली येतं. तर ह्याचा मी शॉर्ट व्हिडिओ पण केला होता, तर तो व्हिडिओ नक्की बघा तुम्ही. त्याच्यामध्ये मी खाली आलेलं तेल पण दाखवलं आहे. तर सगळे अनारसे डब्यात ठेवून झाले की एक टिश्यू पेपर लावून घट्ट झाकण लावून ठेवून द्यायचं. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. त्याआधी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.